ठळक घडामोडी. देशातली देवालय केवळ धार्मिक महत्वाची स्थळं आहेत असं नाही, तर पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त बनवणारी केंद्र आहेत आणि देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आसाममध्ये गुवाहाटी इथं जाहीर सभेत ते आज बोलत होते. या कार्यक्रमात एकंदर 11,599 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड काढून मराठी बोलली वाचली गेली पाहिजे. सार्वजनिक पातळीवर मराठीतून संवाद व्हावा यासाठी मराठी भाषकांनी आग्रही केला. या संमेलनाचा आज समारोप होत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याची टीका युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात, पोलीस ठाण्यात गोळीबार करतात, आमदाराचा मुलगा अपहरण करतो, हे सगळं कॅमेऱ्यात कैद होतंय. आता भाजपानं या प्रकरणांमध्ये त्यांची अधिकृत भूमिका सांगावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले. लडाखमध्ये दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेला हिमवर्षाव आता सुरू झाला आहे. यामुळे कोरड्या हिवाळ्याशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. 1 इंच ते 2 फुटापर्यंत बर्फ जमा झाल्यानं इथल्या झऱ्यांच्या आणि हिमनद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक शेतीला चालना मिळेल, असं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. इस्लामाबाद इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गट अ मध्ये आज युकी भांबरी आणि साकेत मायनेनी या भारतीय जोडीनं तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या अकिल खान आणि मुझम्मिल मर्तुझा यांचा 3-0 असा पराभव केला. विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव 255 धावांवर संपला. पहिल्या डावात भारतानं 142 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे या सामन्यात भारताकडे आता 398 धावांची आघाडी झाली आहे. आज शुभमन गिलनं शतक पूर्ण केलं. त्यानं 104 धावा केल्या. विजयासाठी इंग्लंडला दुसऱ्या डावात 399 धावा कराव्या लागणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.